हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. कशात सगळे बरे आहेत ना? आताच आम्ही झालं आवरून सगळं, आंघोळ वगैरे आटपली. कालचा दिवस थोडासा गेला, असं थोडं रेस्टच करण्यात गेला. ट्रॅव्हलिंग वगैरे झालं ना खूप, त्याच्यामुळे आज जरा स्टार्ट केला आहे ब्लॉग बनवायला. तुम्हाला दाखवतो आता कसं आहे घर आणि आजूबाजूचा परिसर. मंडळी आताच आंघोळ वगैरे झाली, रेडी झालं आहे. आणि ती अनामिका बघा बसली आहे, मस्ती करते कशी. शोना पिल्लो आमची शोना, ती मजाच चालू आहे तिची. आणि ममताने बघा गरमागरम असं आता खातो. आणि ममता बसली इकडे बघा, ममता पण खाते. चला तर आवरून घेतेस ना तू पण. दाडा हे बघा मंडळी, आता आई फणस काढते. मस्त त्याची भाजी करूया काय आज. हे बघा मंडळी, छोटी पाहुणी आली आमच्याकडे. तुझं नाव सांग. नाव सांग तुझं. बघा ममता पण आली रेडी होऊन आंघोळ करून. तुझं नाव सांग काय आहे. सावी. सावी सुनील मावळणकर. मावळणकर आहे ती, मावळणकर. मग शाळेला सुट्टी पडली तुझ्या. अंघोळ केलीस का ग तू? हा केली नाही. शाळेला सुट्टी पडली. कुठे गेली ना फिरायला. नाही, गावीच फिरणार ती. चालेल. आणि फणस घरी खाल्ले की नाही. खाल्ले तिने ना. तर आता जरा फिरतो, बघूया. मला पण दाखवतो परिसर मंडळी कसा आहे तो गावचा ना. सावी दाखवेल आपल्याला ना. सावी दाखवशी. सावी लाजते थोडी ना. बघा आता सकाळ झाली आहे मंडळी, आणि थोडी कामं चालू आहेत आकडं तिकडं तोडायची नाही. आणि बघा गावचा परिसर बघा, तिकडे रस्ता आहे तो, तिकडून गाड्या वगैरे जातात. एस टी पण तिकडेच येते आपली. आणि पूर्ण असा गावचा परिसर आहे बघा. यांच्या घरातून पूर्ण असा परिसर दिसतो. इकडे पण घरं आहेत, इकडे घरं आहेत. किती छान वाटतं ना, शांत असं एकदम. इकडे पण वरती घरं आहेत. आणि हे ममताचं घर आहे आमचं. सावी इकडे बसली आहे. इकडून असं बाहेरचं मस्त असा परिसर दिसतो मंडळी बघा. इकडे आहे ममताची तयारी चालू आहे इकडे. काय म्हणतं. आणि हे बघा इकडून पण आहे. इकडे असं अंगण आहे बघा, वरती पायवाट. इकडे घर आहेत अशी. कसं वाटलं घर तुम्हाला सांगा. मते नंतर तुम्हाला गाव दाखवेनच, परत फिरायला जाईन तेव्हा. हे बघा आता घरची जरा कामं आवरत आहेत. ममता इथे कपडे धुवून झाले, ते आता वाळत घालते. आणि खाली आहेत ना ते विहिरीच्या इथे बघा, तिकडे जरा माकडं ते हैदोस घालतायत. तिथे खूप असं नुकसान करतात येऊन. मस्ती चालू आहे त्यांची तिकडे. आणि अनामिका पण आहे, तिला पण आंघोळ घातली आहे बघा. आणि बाहेर पण कामं चालू आहेत. इथे त्या वहिनी आहेत वरच्या, त्या लाकडं सगळी लावून घेत आहेत, ओली लाकडं. आणि आज बेत आहे मंडळी फणसाची भाजी करण्याचा. तर आता त्याचीच तयारी चालू आहे. आता मंडळी फणस साफ करताय म्हणताय बघा भाजीसाठी.
हे बघा मंडळी, अशी कच्च्या फणसाची भाजी खूप छान लागते. आधी फणस असा फोडून घेऊन मग आतमधले गरे काढावे लागतात त्याच्यातले, आणि असं साफ करताना पण तेल वगैरे लावून घ्यावं लागतं हाताला, चीक असतो ना त्याला. त्या आईची तयारी चालू आहे, ती भात लावते तिकडे कुकरला, या साईडला आणि ते वहिनी आणि ममता हे दोघे गरे साफ करून घेत आहेत. त्यात गरे आधी काढून घेत आहेत आणि मग त्याला बारीक बारीक त्यातल्या अटला वेगळ्या करून हे बघा अशा भाजी कट बारीक बारीक त्याची कापं करावी लागतात भाजीसाठी. कट करते. हे बघा आता बारीक बारीक अशी कट करून घेते. त्याच्यानंतर मग भाजी बनवायला लागेल म्हणता ना. आता चौथीला गेली ती. चौथीला कोण विचारा आरूचा पण डोसा आहे का तर नाही म्हणतात. अरुण नाही जात कुठे फिरायला. दोन शिक्षक आणि हे बघा इकडे गावातले असे इतर मंडळी पण येतात, त्यांच्यावर गप्पा मारत मारत कधी वेळ जातो कळत नाही, दहावीला एक छान वाटतं. यंदाच वर्ष ना. म्हणून 6वीला 1 वर्ष त्याच्याबरोबर मग ती 5वीला तिकडे. तेवढं 1 वर्ष कमी होईल ना, मग 3 वर्ष एकटाच राहा. म्हणजे एकाला कमी करणार, नापास करणार ती. तसं ना 5वीत जाणार ना त्यानंतर. दुसऱ्या शाळेत जाईल. टाकलं मग 1 वर्ष मग तर 3च वर्ष लागतील. हा, मग ते कसं तरी ढकलूक होईल ना. रोज वरच्या शाळेत नाही ना. मग ताच होता ना. हे साफ करून घेतात, बारीक करून घेतात. आता 6वीत मस्त याने मस्त होता म्हणता. असं पकडत पण तू घट्ट पहिले लावते. घट्टच लावलाय ते. अगदी झाडावर पण चढेल आता ते. अनामिका बघा मंडळी, अनामिका. म्हणून करून बोलते. आणि हे बघा अजून साफ करणं चालूच आहे. भाजी लागते छान, पण त्याला अशी साफ पूर्णपणे चांगल्यापैकी करून घ्यावी लागते. आणि त्यातला अटला पण आहेत ना, त्या अटला पण अशा बारीक करून घ्याव्या लागतात भाजीत टाकण्यासाठी, त्या पण छान लागतात. त्या शिजतात ना त्यानंतर खूप छान लागतात भाजी बरोबर खायला. त्या तशी साफसफाई चालू आहे, आणि आई पण आता मदतीला आली आहे, ती पण मदत करते. जेवून घ्या. अनामिका कुठे चालली बघा. नाही बाई, मला नाही जमलं, माझ्या कंबरीवर दुखते. गाडीत आल्यापासून मी इकडं बसले. मला सांग स्टॉप घे, इकडे तर सांग लवकर कर लवकर कर. चॉकलेट तुला म्हणता चॉकलेट हे बघ 10 दिवस तरी होती. होते का ह्याच्या. सोडलं ना सगळं. अर्धिक सोडतात अजिबात नाही. बिचारी पोर चांगली लागली. लग्नाक उभं राहिलो पिऊन. काय कोणाक माहिती आहे काय होतं? पियालो की नाही तू. लग्नाक नाही पियाला. तू सासरा पिता, तू सासरा पण पिता. काय म्हणता सासरा देणार सदावयास मग त्याला. ती वहिनी शिल्लक नाही ठेवणार त्याला. आता म्हणे भरव्या तुझं लग्न केलं आणि तू हे भरला करून मी त्याचा. तर अजून तयारी चालू आहे मंडळी भाजी साफ करायची. थोडा आरामातच चालू आहे, गप्पा वगैरे मारत. आणि बाकीचं जेवण करून झालं आहे, आता फक्त भाजी करायची आहे. राहायचं बाय पाहिजे. तर बोलले थोडं आरामातच करूया, गप्पा सगळ्यांशी मारत मारत या कधी तुम्ही आता भाजीची तयारी करायला घेतील. कधी तर गेलेली आता आईला शिवाजीच्या ये कधी विरारला काय. नाना सुद्धा नाना सोबत अच्छा. शिवाजीच्या लेकीचं लग्न होतं ना तेव्हा गेलेली. जातो या. सगळ्यांच्या लग्नात जातात. तुम्ही कुठे सांताक्रूजला असतात ना. काय म्हणता. आणि अनामिका बघा, अनामिकाची तर खूप मजाच चालू आहे बघा, कशी आतमध्ये सुपामध्ये जाऊन खाते बघा, कशी बिंदास्त. ती तर खरंच मजा झाली. चल आता धुऊ दे त्या पातेल्यात घाल भाजी. चल पटकन. मी एका शिवलंय नाही मी वरणा टाकले नाही घेतली. शिवली आहे ते भांडी धुवायची आहे ना भाजी. शिवली सगळे तेवढी तुला द्यावी लागेल काय म्हणजे. आम्ही भाजी करतो कुठे जाते थांब. बघा मंडळी किती छान वाटतं ना असं गावच्या ठिकाणी आल्यानंतर. असं खूप मस्त वाटतं, सगळे असतात आपले सगळे एकत्र. तसं आमचा आजचा दिवस जातो आहे सगळं करण्यामध्ये, आणि याच्यामध्ये खूप वेळ जातो आहे, खूप छान वाटतंय. आता भाजीची तयारी ना म्हणता. आता झाले भाजी साफ करून झाली, आता भाजी बनवणार. घरी पण येत नाही ते. मेला तर 1 महिना 1.5 महिना गेले जातोय सारखा गावाला. बरोबर. त्याचं काम ह्याला करायला लागतं. आंबा खातोय आम्ही. आंबा खातोय आम्ही. आंबा मस्तपैकी. आता जरा आंबा खाऊन घेते. बघा कसं झालंय बघा, खूप उष्णता आहे. भरपूर आहे ना, वाफा येतात आतमध्ये. भाजी शिजायला ठेवली आहे ना म्हणता. भाजी शिजायला ठेवली आहे. तोपर्यंत आंबा खातोय म्हणजे तोपर्यंत आम्ही आंबा खात आहोत. भाजी शिजेपर्यंत काय कोकणातला फर्स्ट आंबा आता खातोय खाताय आल्यापासून. आणि
जरा पिकलेले आहेत ना, जरा कच्चे आहेत, त्यामुळे आता हे तसे पिकणार तसं चालू करायचं. हो अनामिकाला अनामिकाला पण दे थोडंसं एक फोड. तसं दिलं होतं तिला काल, तिने उलट खाल्लं ना, रात्री तुम्ही खाल्लात ना काल, तेव्हा खाल्ला तिने. संध्याकाळी मंडळी आता भाजी रेडी झाली फणसाची. आम्ही बसलोय जेवायला. या सर्वांनी जेवायला. साधी सिंपल भाजी बनवली मस्त अशी बघा आमटी केली डाळीची फोडणी घालून. आणि भाजी आहे फणसाची बघा मस्त. आणि म्हणता येते या सर्वांनी जेवायला. मस्त मी आता खाऊन बघतो कशी झाली ती फणसाची भाजी ती. मस्त. काहीच घातलं नाही, साधी सिंपल. याची रेसिपी मंडळी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेनच परत. आता जेव्हा आपण भाजी बनवेन तेव्हा. मंडळी आता जेवण झालं आणि जरा आता थोडंसं आराम करतो आम्ही. ममता पण इथे बघा, ममता पण इथे थोडी आराम करते, झोपते जरा. काय करायचं संध्याकाळी जाऊया जरा कुठे खाली राऊंड मारून येऊ. संध्याकाळी आम्ही जरा मारू राऊंड जरा इथे खाली. आणि अनामिका पण इकडे आहे, ती पण बाहेरचं बघते थोडा. चला इथे ठेवतो जरा आता. बस आता थोडा रेस्ट करतो. तसं तर रेस्ट चालूच आहे पण तरी बरं आता जेवून जरा ना थोडा पडतो जरा. हॅलो गुड इव्हनिंग मंडळी. आज थोडासा लेटच झाला. आपण जायचं होतं खाली पण काय बोलू थोडा लेट झाला आणि कामं पण चालू होती. इकडे बघा इथे सर्व अशी लाकडं लावून घेतली आईनी, ममतानी आणि त्या वहिनींनी. मी जरा झोपलो होतो दुपारी. तुम्हाला दिसत असतील इथे सगळी लाकडं बघा गोळा करून ठेवली आहेत. तिथून वरतून आणली होती, तिथून वरतून आणून सगळी त्यांनी ठेवली. असं दुपारी कामातच वेळ गेला त्यामुळे खाली कुठे जाता नाही आलं. आणि आता इकडे बघा ते आई रोपं लावते, आम्ही तिथून घेऊन आलो आहे घरी. आम्ही कुंडीत लावले नाही लालवालं झाड, त्याचे फांद्या घेऊन आलो लावायला इकडे. ते लावणार आहोत आम्ही. हे बघा आणि मस्त अशी संध्याकाळ झाली आहे गावची बघा. आणि शोना बघा इकडेच आहे. शोना काय पाठ सोडत नाही, आम्ही जाऊ तिकडे येतच राहते, ती एकटी नाही राहते. इथे काम चालू आहे कमी. हे बघा मंडळी आता जेवणाची तयारी चालू आहे. ममता इथे जेवण करते, भेंडीची भाजी करते ती फोडणी देते. फणसाची भाजी आता खाल्ली आम्ही थोडी परत, मस्त झालेली एकदम. यांना मी काय ऐकत नाही आमची बघा, जरा राहत नाही जरा लगेच येते पायरी चढून. आणि म्हणता अजून काय भेंडीची भाजी डाळ भात. ओके आजचा हा मेनू आहे. हो ते तर आहे. माझं तर आत्ताच पोट फुल झालं आहे का ते खाल्लं ना भाजी फणसाची, तर आताच पोट भरलेलं वाटतंय मला. मंडळी आजचा दिवस असा गेला आहे. उद्या बघूया कुठे गेला तर जाऊ आम्ही खाली. काय म्हणता थोडं शूट करू. हो घरचे सगळी कामं आठवूनच वेळ गेला बघितला ना तुम्ही. सरपण पण भरून ठेवायला लागतं सगळं. आईचा असाच वेळ जातो कामामध्ये. आईला तर पडायला पण वेळ नाही, काम असतात. मी तरी झोप काढली भरपूर पण हे लोक काम करतात. मग तेच तर तुझी झोप काढली, आम्ही कुठे झोपलो. चंगरे चंग चंगरे चंग मंगोरे 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 मंगोरे. तुला असंच ठेवलंस म्हणता नितेश कंटाळलाय. अनामिकाला असंच ठेवलंस. नितेश मला जेवायला पण नको आणि मला काय या मंडळी सगळ्यांनी जेवायला बसला. जेवायला